संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये हा विशेष एक महत्वाचा विषय गाजलेला आहे। या राजकारणामध्ये कोणाला काय करण्यासाठी काय नीती अवलंबली हे आपण सगळ्या सांगलीकरांना बघितले। ज्यांची खरोखर ताकद होती त्यांना बाजूला करण्याचं काम केलंय। जो आता गोपालदादांनी सांगितलं की आम्ही या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्या उमेदवाराकडे बघतो, परंतु माझं वैयक्तिक मत आहे जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो एनडीएचा उमेदवार आहे, तो भाजपचा डमी उमेदवार आहे। मग अशाला आपण मतदान करायचं काय? ते मतदान त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला केलं तर ते भाजपला जाते, म्हणजे जेणेकरून या मताची फूटपाट व्हावी म्हणून अशा वेळेला अशा ठिकाणी एक उभा केलेला उमेदवार आहे। त्यामुळे आपण आता बापूची भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडल्यानंतर राष्ट्र करूया आणि त्यांच्या पाठीमागे जाऊया अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो।